मध्ये पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या दिवशी अत्याचार केला त्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो असं भीमराव कांबळे याच्याकडून पोलिसांना सांगण्यात आलं। मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी भीमराव कांबळे असं सांगत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। ज्या गोठ्यात भीमराव कांबळेने चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात भीमराव कांबळे 4 ते 6 दिवस राहिलेला होता। जवळच विटा उचलण्याचं काम मिळाल्यामुळे कांबळेनं त्या गोठ्यात स्वतःचे कपडे आणि साहित्य सुद्धा ठेवलेलं होतं। 3 दिवस त्या ठिकाणी भीमराव कांबळे विटा उचलण्याचं काम करत होता आणि त्याच ठिकाणी ती चिमुकली खेळत सुद्धा होती। कांबळेची त्या चिमुकलीवर आधीपासूनच नजर होती। ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्या दिवशी भीमराव कांबळे चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला। गोठ्यात घेऊन जाण्यापूर्वी चिमुकलीला त्याने गाठी शेव सुद्धा खायला दिलेली होती असं कळतंय आणि गोठ्यात नेऊन चिमुकलीवर त्याने अत्याचार केले। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, जसजसा तपास पुढे जातोय तशा अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। मात्र भीमराव कांबळेने आपला बचाव करण्यासाठी पोलिसांसमोर नेमकं काय म्हटलेलं आहे? अगदी बरोबर आहे। भीमराव कांबळेचा जो सगळा तपास आहे तो SIT मार्फत केला जातोय। विशेष तपास पथक जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करते। मात्र या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ज्या गोट्यात या चिमुकलीवर भीमराव कांबळेने अत्याचार केलेला आहे त्या गोट्यात हा भीमराव कांबळे जो आहे तो 4 ते 6 दिवस राहिल्याची माहिती जी आहे आता ती पोलीस तपासात समोर आलेली आहे। त्या भीमराव कांबळेला त्या ठिकाणीच एका बांधकामावर विटा उचलण्याचं काम लागलं होतं आणि ज्या ठिकाणी हा भीमराव कांबळे 3 ते 4 दिवस काम करत होता त्याच ठिकाणी ती चिमुकली जी आहे ती इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायची आणि सलग 3 दिवस या भीमराव कांबळेची त्या चिमुकलीवर नजर होती। खरं तर ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं आणि ज्या दिवशी त्याला तिथून जायचं आहे त्या दिवशी त्या चिमुकलीला सुरुवातीला त्यांनी गाठी शेव खायला दिली। त्याच्यानंतर तो त्या चिमुकलीला गाईचं वासरू दाखवतो म्हणून गोट्यात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर अमानुष अत्याचार केला, नंतर तिचा खून केला। खरं तर हे सगळा तपास सुरू असताना भीमराव कांबळेने ज्यावेळी पोलिसांनी अटक केली त्यावेळेसच आपला हा गुन्हा कबूल केलेला आहे। मात्र हा भीमराव कांबळे यापूर्वी 2 वेळा जेलमध्ये राहून आलेला आहे। त्यामुळे पोलिसांची कशा प्रकारे दिशाभूल करता येऊ शकते किंवा कायद्याच्या कचाट्यातून कशा प्रकारे आपल्याला सुटता येऊ शकतं याचं काहीशी त्याला अक्कल आहे आणि आता त्या अक्कलीतूनच तो पोलिसांना आता सांगतोय की ज्यावेळी मी या चिमुकलीवर अत्याचार केला त्यावेळी मी दारूच्या नशेत होतो, त्यामुळे मला नेमकं काही आठवत नाहीये। खरं तर पोलिसांना अंदाज आहे की हा कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे सगळं करत आहे। नंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्यानंतर या सगळ्या घटनेचा पुन्हा पंचनामा करण्यात आलेला आहे। आरोपीला त्या घटनास्थळावर घेऊन जाऊन पोलिसांनी पंचनामा केलेला आहे आणि त्यांनी सगळी कबुली दिलेली आहे। त्या चिमुकली कुठं खेळत होती, चिमुकलीवर ह्याचं काम कुठं चालू होतं, चिमुकलीला कोणत्या दुकानातून घेऊन गाठी शेव खायला दिली हे देखील त्यांनी रात्री या सगळ्या रिक्रिएशनमध्ये दाखवलेलं आहे। चिमुकलीला कशा प्रकारे सोबत घेऊन गेला, कोणत्या ठिकाणावर अत्याचार केला, कशा प्रकारे अत्याचार केला आणि नंतर चिमुकलीचा जीव गेल्यानंतर चिमुकलीला कशा प्रकारे त्यांनी शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलं, या सगळ्याची कबुली जी आहे ती या भीमराव कांबळेंनी रात्रीच्या तपासादरम्यान, रात्रीच्या पंचनाम्यादरम्यान दिल्याची सध्या माहिती समजते। मात्र या सगळ्यात जी धक्कादायक माहिती समोर येते, भीमराव कांबळेने हे सगळं करण्याच्या अगोदर 4 ते 6 दिवस त्या भागात वास्तव्य केलेलं आहे। त्या गोट्यात त्याने वास्तव्य केलेलं आहे आणि तिथंच तो काम करत होता। ज्या ठिकाणी त्या गोट्यात वास्तव्य केले त्या गोट्यात त्याचं साहित्य देखील होतं। आणि सगळ्यात धक्कादायक माहिती जी आता या क्षणाला आपल्याकडे येते, ज्यावेळी ही चिमुकली सापडत नव्हती आणि नातेवाईक आणि ग्रामस्थ या चिमुकलीला शोधत होते, ज्यावेळी CCTV तपासायच्या अगोदर हे सगळे शोधाशोध सुरू होती तेव्हा हा भीमराव कांबळे देखील त्या चिमुकलीला शोधू लागत होता असं आता पोलीस तपासातून समोर येतंय। ज्यावेळी हे नातेवाईक हा सगळा घटनाक्रम हा उघडकीस आलेला आहे। अत्यंत धक्कादायक या सगळ्या बाबी आहेत। एकीकडे तो बचाव करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र जसं आपण सांगितलं रिक्रिएशन करण्यात आलं तेव्हा नेमक्या बाबी कशा घडल्या हे सुद्धा समोर आलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।